नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशांक भोसले ॲम्बिशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. त्या क्वेश्चन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि हे दोन्ही इक्वेशन ऑलरेडी ax by c ह्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. पण ह्याला आपण नंबर देऊ. पहिला सोल्युशन आपण करतोय. सोल्युशन करताना आपण ह्या दोन्ही इक्वेशनला नंबर्स देतोय. पहिली इक्वेशन आहे x + 2y is equal to -1 equation number first, 2x - 3y is equal to 12 equation number 2. असे दोन इक्वेशन्स आपण लिहिलेले आहेत. तर इथे मी लिहितोय बाय कंपेअरिंग ax + by is equal to c. तर आपल्याला a1 ची व्हॅल्यू मिळेल a1 इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये a1 काय नेमकी किती असणार आहे 1. y ला y चा कोएफिशिएंट आहे 2 म्हणजे b1 झाला 2 आणि c1 मीन्स इज इक्वल टू पुढे जी साइन आहे संख्या आहे त्याला साइन मायनस आहे तेव्हा c1 इज इक्वल टू -1. आता सेकंड इक्वेशन बघा a2 इज इक्वल टू 2 b2 इज इक्वल टू -3 आणि c2 इज इक्वल टू 12. तर हे व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत आणि ह्या व्हॅल्यूचा वापर करून आपण d ची व्हॅल्यू काढतोय. d इज इक्वल टू d चा फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. a1 a2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि 2 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि -3 इज इक्वल टू. आता हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 * -3 हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे -2 * 2. तर 1 * -3 येईल -2 * 2 4 येईल. तर इक्वल साइन असेल तर ऍडिशन करतो आपण 4 + 3 इज इक्वल टू 7 आणि त्याला मायनस साइन येईल -7. तर आपल्या d ची व्हॅल्यू मिळाली -7. dx चा फॉर्म्युला आहे. dx चा फॉर्म्युला कसा ठेवायचा तर 32 मीन्स c पहिला घ्यायचं आणि मग b घ्यायचं म्हणजे काय येणार आहे c1 c2 b1 b2. तर व्हॅल्यू पुट करा c1 c2 त्याची व्हॅल्यू -1 आणि 12 आणि b1 b2 ची व्हॅल्यू 2 आणि -3 इज इक्वल टू पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -1 * -3 हा फॉर्म्युला मध्ये मायनस साइन आहे इंटू 2 * 12 -1 * -3 दोघांनाही मायनस साइन असल्यामुळे मल्टिप्लिकेशन करताना मायनस साइन कॅन्सल होईल 3 * 1 3 येईल -12 * 2 24 येईल. मग एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे सबट्रॅक्ट करा आणि मोठ्या संख्येचं साइन द्या -24 - 3 21 येईल म्हणजे आन्सर येईल -21. नेक्स्ट आपण dy काढतोय. dy चा फॉर्म्युला आहे a1 a2 आणि c1 c2. हा फॉर्म्युला कसा लिहायचा 12 32 आणि 13 1 आणि 3 इज इक्वल टू. आता a1 a2 ची व्हॅल्यू 1 आणि 2 c1 c2 ची व्हॅल्यू -1 आणि 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 * 12 -1 * 2 12 * 1 12 येईल -1 * 2 2 येईल पण त्याला मायनस साइन असल्यामुळे -2 येईल मायनस प्लस होईल 12 + 2 इज इक्वल टू 14. 14 आपलं उत्तर मिळेल 14. तर dx dy काढल्यानंतर आता आपण क्रॅमर्स रूलचा वापर करू बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता आपण पहिला व्हॅल्यू काढू x ची. x = x चा फॉर्म्युला आहे dx/d.
तर dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे dx आहे -21 अपॉन d ची व्हॅल्यू आहे -7. मायनस मायनस कॅन्सल होतील, आन्सर येईल 3. त्यानंतर y ची व्हॅल्यू आपण काढतोय y dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, dy आहे 14 14 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू आहे -7. तर 7 ने जर आपण भाग घातला, 7 ने जर डिवाइड केला आपण, तर आन्सर येईल -2. तर सोल्युशन आपल्याला मिळेल, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -2. बस एवढं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व करतोय. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. हे दोन्ही इक्वेशन ax + by = c ह्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. पहिले आपण नंबर्स देऊ. पहिले इक्वेशन आहे 6x - 4y = -12. इक्वेशन नंबर 1. 8x - 3y = -2. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशनचं कंपॅरिझन करतोय आपण बाय कंपेअरिंग ax + by = c. याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर आपलं a1 ची व्हॅल्यू मिळेल, a1 = 6. पहिल्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू आहे 6, b1 = -4 आणि c1 = -12. तो -12 आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू आहे 8, b ची व्हॅल्यू -3 आणि c ची व्हॅल्यू -2. तर आपल्याला पहिलं काढायचं आहे d. आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे. d चा फॉर्म्युला आपला d = a1 a2 b1 b2. a1 a2 आणि b1 b2. तर a1 a2 ची व्हॅल्यू आहे 6 आणि 8 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे -4 आणि -3. पहिला 6 * -3 हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे. त्यानंतर -4 × 8 -4 × 8 व्हॅल्यू काढा. 6 × 3 -18 येईल, मायनस हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे, इंटू ब्रॅकेट 8 × 4 -32 येईल, कारण मायनस आहे नाही, -32. आता मायनस मायनस प्लस होईल, -18 + 32 14. आन्सर येईल 14 14. आपल्या d ची व्हॅल्यू मिळाली 14 14. त्यानंतर आपण काढतो dx. dx चा फॉर्म्युला आपला c1 c2 आणि b1 b2. c1 c2 आणि b1 b2 -12 -2 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे -4 -3 इज इक्वल टू. आता पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -12 × -3 हे फॉर्म्युला मधला मायनस आहे, इंटू ब्रॅकेट -4 × -2. मायनस मायनस चा मल्टिप्लिकेशन करताना मायनस मायनस साइन कॅन्सल होईल. 12 × 3 36 हे फॉर्म्युला मधला मायनस आहे तसं लिहितोय. 4 × 2 दोघाला एक मायनस आहे आणि मायनस मायनस कॅन्सल होईल मल्टिप्लिकेशन करताना. 4 × 2 8 येईल. तर आन्सर येईल 28. आन्सर येईल 28. आणि लास्ट व्हॅल्यू कडे आपण dy. dy चा फॉर्म्युला आहे dy = a1 a2 c1 c2. a1 a2 आणि c1 c2. आता a1 ची व्हॅल्यू किती आहे? a1 आहे 6 आणि a2 आहे 8. 6 8 आणि c1 c2 आहे -12 -2. तर पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 × -2 हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे, इंटू ब्रॅकेट -12 × 8
-12 हे फॉर्म्युला मतलब माइनस आहे. 12 इंटू 8 -96 -12 प्लस 96 माइनस प्लस होईल. आता एकाला प्लस आहे ना एकाला मायनस आहे. 96 मायनस 12 जर केला तर आन्सरला मोठ्या संख्येत साइन येईल प्लस येईल आणि 96 मधून 12 गेले तर 84 येईल. तर आन्सर आपला येईल 84. आपल्याला डी मिळालेला आहे, dx मिळालेला आहे, dy मिळालेला आहे. तर आता आपण x आणि y चे व्हॅल्यूज काढू. x चा फॉर्म्युला आहे x dx d. dx ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. dx ची व्हॅल्यू आहे 28 d ची व्हॅल्यू 14. आन्सर इज 2. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 आणि y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. y चा फॉर्म्युला y dy d. तर dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 84 d ची व्हॅल्यू 14. 6. तर सोल्युशन मिळालेले आहे. सोल्युशन is x, y is equal to 2,6. बस एवढं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला आपण फिफ्थ क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तर यात तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहिले इक्वेशन आहे 4m + 6n = 54 आणि सेकंड इक्वेशन आहे 3m + 2n = 28. ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये तुम्हाला x आणि y च्या ऐवजी m आणि n हे दोन व्हेरिएबल दिलेले आहेत आणि दोन्ही इक्वेशन ax + by c ह्या फॉर्म मध्ये आहेत. तर फक्त काय करायचं बघा, हे जे पहिले इक्वेशन आहे या इक्वेशनला 2 ने डिवाइड करता येईल आणि इक्वेशन आपल्याला सोपं करता येईल. तर मगाच्या इक्वेशन मध्ये सुद्धा आपण डिवाइड करू शकलो असतो, पण आहे तसं इक्वेशन जरी सॉल्व्ह केला तरी उत्तर तेवढंच येणार आहे. तर हे पहिले इक्वेशन मी पुट करतोय 4m + 6n = 54. 4m + 6n = 54. तर इथं डिवाइडेड बाय 2 टू बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 2 ने डिवाइड करतोय. 2 ने डिवाइड करा. जर 4m ला 2 ने डिवाइड केला तर आन्सर येईल 2m + 6 ला 2 ने डिवाइड केला तर 3n = 54 ला 2 ने डिवाइड करा 27. याला इक्वेशन नंबर 1 द्या. हे फर्स्ट इक्वेशन तयार होईल आणि सेकंड इक्वेशनला कशाने डिवाइड करता येत नाही आहे तसं लिहा. 3m + 2n = 28 हे इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला कंपेअर करता येईल बाय कंपेअरिंग ax + by = c. तर आपल्याला a1 ची व्हॅल्यू मिळेल. a1 फर्स्ट इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 2, a1 = 2, b1 = 3 आणि c1 = 27. त्यानंतर a2, आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा a2 ची व्हॅल्यू 3, b2 ची व्हॅल्यू 2 आणि c2 ची व्हॅल्यू 28. असे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेले आहेत. पहिले आपण d ची व्हॅल्यू काढू. d a1 a2 b1 b2. तर a1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि a2 ची व्हॅल्यू 3, 2 3 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 3 2. तर पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 × 2 मायनस तसं क्रॉस करा 3 × 3. 4 - 9 = -5. आपल्याला d ची व्हॅल्यू मिळालेली आहे -5. d ची व्हॅल्यू -5 मिळाल्यानंतर आपण काढतो dx. पण आज dx च्या ऐवजी dm काढणार आहे आपण. dm का dm? कारण तुम्हाला दोन व्हेरिएबल दिलेत m आणि n. तर पहिले आपण dm ची व्हॅल्यू काढू. dm = dx म्हणजेच dm. फॉर्म्युला सेम आपण इथे वापरतोय c1 c2 आणि b1 b2 c1 c2 आहे 27 28 आणि b1 b2 आहे 3 आणि 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 27 × 2 मायनस 3 × 28. 27 × 2 केलं तर 54 येईल मायनस
3 इंटू 28 करा, 84 येईल. आणि 84 मायनस 54 करा, 84 मायनस 54 इज इक्वल टू 30. मायनस 30 येईल, मायनस 30 येईल. तर डीएम ची व्हॅल्यू काढली आपण. आता डीएन ची व्हॅल्यू काढू आपण. डीएन, डीवाय म्हणजेच डीएन. डीएन इज इक्वल टू, डीएन चा फॉर्म्युला लिहा, A1 A2 C1 C2. आता A1 A2 ची व्हॅल्यू आहे 2 3 आणि C1 C2 ची व्हॅल्यू आहे 27 28. पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 28 मायनस 27 इंटू 3. 28 मायनस इंटू 2 केल्यानंतर किती बघा, 56 मायनस 27 इंटू 3 करा, 81 येईल. तर मायनस 56, 81 मायनस 56 करा, किती बघा, 25 मायनस 25 येईल. मायनस 25 आपल्याला डीएन ची पण व्हॅल्यू मिळाली मायनस 25. तर आता आपल्याला काढायचं आहे एक्स ची व्हॅल्यू. आता पहिला एम काढतोय आपण. एम इज इक्वल टू, एम चा फॉर्म्युला आहे डीएम अपॉन डी. डीएम अपॉन डी. डीएम आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं मायनस 30 अपॉन डी ची व्हॅल्यू आहे मायनस 5. मायनस मायनस कॅन्सल होईल, आन्सर येईल 6. एम ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. आता एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. एन इज इक्वल टू डीएन अपॉन डी. डीएन ची व्हॅल्यू आता काढलेली मायनस 25 अपॉन डी ची व्हॅल्यू मायनस 5. मायनस मायनस कॅन्सल होईल, आन्सर येईल 5. तर सोल्युशन आपण लिहू शकतो. सोल्युशन इज m, n इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 6 आणि n ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 5. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला आपण क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. पण ह्या दोन इक्वेशन मध्ये पहिले इक्वेशन ax by c आणि दुसरे इक्वेशन सुद्धा ax by c ह्या फॉर्म मध्ये दिलेले आहे. पण सेकंड इक्वेशन मध्ये डिवाइड बाय 2 आहे. आपल्याला नको असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 2 करतो आपण. तर पहिले इक्वेशन आहे तसं आपण पुट करू. सोल्युशन 2x plus 3y is equal to 2. इक्वेशन नंबर 1. आता सेकंड आपण सॉल्व करू. सेकंड इक्वेशन दिलेले आहे x minus y upon 2 is equal to 1 upon 2. दिले तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 टू बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 2 मल्टिप्लाय करतोय. तर x ला आपण 2 ने मल्टिप्लाय करा. 2 into x फर्स्ट टर्म ला 2 ने मल्टिप्लाय करा, मायनस सेकंड टर्म ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करा. 2 into y upon 2 इज इक्वल टू थर्ड टर्म ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करा. 2 into 1 by 2. तर इथे 2 2 कॅन्सल होईल आणि इथे सुद्धा 2 2 कॅन्सल होईल. तर एक इक्वेशन आपण मिळेल 2x मायनस साइन आहे. इथे कॅल्क्युलेशन करताना 2 2 कॅन्सल झालेले आहेत म्हणजे y राहील y इज इक्वल टू 1. दिले इक्वेशन नंबर 2. आता सिंपल इक्वेशन तयार झालेले आहे. तर आता हे दोन्ही इक्वेशन आपण कंपेअर करू शकतो बाय कंपेअरिंग ax plus by is equal to c. आता ax plus by is equal to c ह्या फॉर्म मध्ये आपण मांडून आपल्याला ax plus by is equal to c याच्याशी कंपेअर केलं तर a1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल a1 is equal to फर्स्ट इक्वेशन मध्ये a1 ची व्हॅल्यू आहे 2, b1 is equal to 3 आणि c1 is equal to 2. त्यानंतर a2 is equal to 2, b2 is equal to -1. इथे काय नाही 1 असणार आहे आणि त्याला मायनस आहे -1 आणि c2 is equal to 1. तर यावरून आपण पहिले d ची व्हॅल्यू काढू. आपण d is equal to d चा फॉर्म्युला काय a1 a2 आणि b1 b2 is equal to. आता a1 a2 आणि b1 b2 आपल्याला पुट करायचे आहेत. 2 2 आणि 3
-1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 × -1 मायनस 3 × 2 2 × -1 केला तर -2 येईल मायनस 3 × 2 6 येईल इक्वल साइन असेल तर ऍडिशन करा आणि सेम साइन ठेवा -8 आन्सर येईल आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे -8 आता डी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काढतोय dx 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 चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 c1 c2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि 1 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि -1 इज इक्वल टू 2 आणि 1 आपण लिहिलेलं आहे 7 c2 आणि 3 आणि -1 b1 b2 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 × -1 मायनस 3 × 1 तर 2 × -1 केल्यानंतर -2 येईल मायनस 3 × 1 3 येईल इज इक्वल टू इक्वल साइन असेल तर आपण ऍडिशन करतो सेम साइन ठेवतो -5 आन्सर येईल -5 आणि dy आपण कॅल्क्युलेट करतो dy a1 a2 c1 c2 तर a1 a2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि 2 आणि c1 c2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि 1 इज इक्वल टू 2 × 1 मायनस 2 × 2 2 - 4 इज इक्वल टू -2 आन्सर येईल जर अपोजिट साइन असेल तर आपण लेस करतो सबट्रॅक्ट करतो आणि मोठ्या संख्येचे जे साइन आहे त्याचे साइन आपण देतो तर -2 आन्सर येईल तर यातून आपण काढतो बाय युजिंग क्रॅमर्स रूल बाय युजिंग क्रॅमर्स रूल x ची व्हॅल्यू काढतो आपण x dx /d x ची व्हॅल्यू काढतो आपण dx/d dx ची व्हॅल्यू आहे -5 अपॉन d ची व्हॅल्यू आहे -8 मायनस मायनस कॅन्सल होईल आन्सर येईल 5/8 आन्सर येईल 5/8 त्यानंतर आपण y ची व्हॅल्यू काढतोय y dy/d तर dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -2 आणि d ची व्हॅल्यू आहे -8 मायनस मायनस कॅन्सल होईल आणि आन्सर येईल 1/4 1/4 तर सोल्यूशन x, y is equal to 5/8, 1/4 बस एवढं सोपं आहे अवघड काही नाही इथं प्रॅक्टिस सेट 1.3 आपलं संपेल